हॅलो एव्हरीवन, आजची आपली रेसिपी आहे टेस्टी आणि स्पायसी अशी शेवभाजी। तुम्ही शेवभाजी बनवताना मसाला किती वेळ भाजता? थांबा, मसाला परफेक्ट भाजला आहे हे ओळखण्याची एक सोपी ट्रिक आज मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग। सर्वप्रथम मी इथे मीडियम साइजचे 2 कांदे कापून घेतले आहे। आता कढईमध्ये थोडं तेल ॲड करून हे कांदे मीडियम फ्लेमवर छान सॉफ्ट आणि गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता तुम्ही इथे बघू शकता की कांदे छान सॉफ्ट आणि गोल्डन कलरचे भाजून झालेले आहेत। आता मी इथे थोडं सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते बारीक चिरून घेतलेलं आहे। आता हे सुद्धा कढईमध्ये थोड्या तेलामध्ये लाईट गोल्डन ब्राउन होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचं आहे। इथे 6 ते 7 गार्लिक क्लोव्ज आणि 2 ते 3 जिंजरचे तुकडे ॲड केलेले आहे। आता हे सर्व आपण एका मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। त्याचबरोबर मी इथे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून तो पण ॲड केलेला आहे। सोबतच थोडा सांबार आणि जिरं ॲड करून हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरमधून एकसारखं स्मूथ आणि याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये थोडं तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि त्याचबरोबर आपली तयार केलेली मसाला पेस्ट ॲड करून तेलामध्ये छान कुक आणि रोस्ट करून घ्यायचा आहे। आता एक स्मॉल साईजचा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून मी इथे ॲड केलेला आहे आणि याला पण आपल्याला मसाल्यासोबत छान होऊ द्यायचं आहे। इथे एक टिप आहे, आपला मसाला परफेक्ट झाला आहे का हे कसं ओळखायचं? जेव्हा मसाला छान ऑइल रिलीज करायला सुरुवात करतो तेव्हा समजायचं की मसाला हा परफेक्टली झालेला आहे। आता मी इथे 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी हाताने थोडीशी क्रश करून ॲड केली आहे। कस्तुरी मेथीचा फ्लेवर मसाल्यामध्ये छान येण्यासाठी थोडी परतून घेऊया। आता यामध्ये आपण आपले बेसिक मसाले ॲड करूया। सर्वप्रथम धने पावडर, गोडा मसाला, गरम मसाला, रेड चिली पावडर, हळद आणि सॉल्ट ॲज पर टेस्ट असं ॲड करूया। हे सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर कुक होऊ द्यायचे आहे। मसाले तेलामध्ये छान झाले की त्यांचा फ्लेवर आणखी डिलिशियस येतो। मसाले आता छान रोस्ट झालेले आहे। आता इथे गरम करून ठेवलेलं पाणी ॲड केलं आहे आणि हे पाणी ॲड केल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता या सर्व ग्रेव्हीला छान उकळी येऊ द्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता छान ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता शेवटची स्टेप आहे ती म्हणजे शेव ॲड करायची आहे। इथे शेव छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्या। थोडीशी क्रिस्पी आणि परफेक्ट टेक्स्चर मिळवण्यासाठी 1 ते 2 सेकंदामध्ये शेव ॲड केल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। आणि फायनली तयार आहे आपली एकदम स्पायसी, डिलिशियस आणि माउथ वॉटरिंग अशी ही शेवभाजी। तर नक्की ट्राय करा ही शेवभाजी रेसिपी आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेजी मॅजिक तडका या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।